चला आजपासून सुरू करत आहोत आपण नवीन चॅप्टर पार्ट फर्स्ट मधील, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. आणि त्यामधलं आजचं पहिलं लेक्चर या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय. बघा, ग्रॅव्हिटेशन इट इज द व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर, इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाचा असा हा चॅप्टर आणि तेवढाच हा इंटरेस्टिंग पण आहे. याच्यात ज्या कन्सेप्ट आहेत त्या नॅचरल फिनॉमिनॉन आहेत, बरोबर आहे, नैसर्गिक नियमांवरती आधारित आहेत. फार सुंदर कन्सेप्ट या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत, ज्या कन्सेप्टचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ओके, चला तर त्याच्या अगोदर थोडंसं एक बेसिक नॉलेज, थोडंसं अगोदरची एक त्याच्याविषयीची एक बेसिक माहिती या ठिकाणी आपण बघतोय. ती अशी की हे ग्रॅव्हिटेशन याचा जो शोध लावलेला आहे, त्याचे संशोधक आहेत, त्याचं श्रेय जातं सर आयझॅक न्यूटन, ज्यांना आपण न्यूटन बाबा या नावानं ओळखतो, जे खूप फेमस आहेत. जगातले जे मोस्ट ऑफ द सायंटिस्ट आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं अगदी सर्वात टॉपला ज्यांचं नाव येतं ते आहेत सर आयझॅक न्यूटन हे. ओके, तर त्यांनी या कन्सेप्टचा शोध लावलेला आहे. नाव आहे त्या कन्सेप्टचं ग्रॅव्हिटेशन. लहानपणापासून हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकत आलेलो आहे, ग्रॅव्हिटेशन, बरोबर आहे. अर्थकडं ग्रॅव्हिटेशन आहे, त्याच्यामुळं वस्तू या अर्थकडं काय होतात, अट्रॅक्ट होतात. असे बरेच शब्द, बरीच वाक्य आपण अनेकदा ऐकलेले आहेत. पण आता ॲक्च्युअल सायन्समध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, आणि ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड असणारे अनेक कन्सेप्ट आपल्याला काय करायचे आहेत या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. ओके, आजचं पहिलं लेक्चर आहे या धड्यावरील. मग आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे बेसिक कन्सेप्ट, व्हेरी बेसिक कन्सेप्ट, दॅट इज द फोर्स. ओके, पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी व्हॉट इज फोर्स, जो आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे की फोर्स म्हणजे काय आहे, जी न दिसणारी वस्तू आहे, बरोबर आहे, न दिसणारी अशी गोष्ट आहे आणि जी मात्र आपल्याला जाणवते. आपल्याला कुठलेही वर्क डन करण्यासाठी फोर्स इज नेसेसरी, फोर्स आवश्यक असतो. विदाउट फोर्स डज नॉट एनी वर्क डन, कुठलेही वर्क डन त्याशिवाय घडून येऊ शकत नाही. म्हणजे वर्क डन होण्यासाठी फोर्स इज नेसेसरी. फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, बरोबर आहे की नाही, एम इंटू ए, मास इंटू ॲक्सलरेशन. अँड द SI युनिट ऑफ द फोर्स इज दॅट इज द न्यूटन, बरोबर आहे की नाही, न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांच्या नावानं ते काय करतो, आपण त्याला ओळखतो त्याच्या SI युनिटला, आणि हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कॅपिटल N काय करत असतो, आपण डिनोट करत असतो, बरोबर आहे. मग आपण म्हणतो बघा 15 न्यूटन एवढा फोर्स आहे, 20 न्यूटन एवढा फोर्स आहे, 100 न्यूटन एवढा फोर्स आहे. लक्षात येतं, म्हणजे ते फोर्स मेजर करण्याचं हे न्यूटन हे युनिट आहे. न्यूटनच्या नावाच्या स्मरणार्थच हे युनिट त्याला देण्यात आलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला लक्षात आली गोष्ट ही की फोर्स म्हणजे अशी एक गोष्ट आहे की जी कुठल्याही वस्तूला वर्क डन करण्यासाठी नेसेसरी असणारी गोष्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे कुठेही वर्क डन घडून यायचं असेल तर त्या ठिकाणी फोर्स आवश्यक आहे. चला तर मी अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेतोय की फोर्स या धड्यामध्ये आपल्याला त्याचे दिलेले आहेत दोन टाईप्स. फोर्स त्याचे दोन टाईप्स आपल्याला दिलेले आहेत. वन इज द सेंट्रीपिटल force and the another type is the centrifugal force. बघा लक्षात येते का काय, सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल, दीज आर द टू टाइप्स ऑफ फोर्स, बरोबर आहे, जे या चॅप्टरमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तसे फोर्सचे बाकीचे इतर प्रकार अनेक असतात, पण आपल्याला हे दोन स्टडी करायचे आहेत. आता हे शब्द दोन्ही आपल्यासाठी नवीन आहेत. सेंट्रिपिटल म्हणजे काय आपल्याला माहीत नाही, सेंट्रिफ्युगल माहीत नाही. अर्थ समजून घेऊयात आपण. बघा, सेंट्रिपिटल, सेंटर, बरोबर आहे, सेंटर. आणि पिटल म्हणजे काय, आकर्षलं जाणं. लक्षात येते का बघा, अट्रॅक्टेड, त्याला इंग्रजीतला शब्द. मग मी इथं लिहितो मराठीमध्ये, बघा, केंद्राकडे. सेंट्रिपिटल म्हणजे काय, केंद्राकडे आकर्षले जाणे. बघा लक्षात येते का, केंद्राकडे आकर्षले जाणे. आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, तर केंद्रापासून दूर जाणे. काय आहे अर्थ याचा, केंद्रापासून दूर जाणे. बघा लक्षात येते का, हे सेंट्रिपिटल म्हणजे काय, केंद्राकडे आकर्षले जाणे. ज्या ठिकाणी केंद्र आहे, ज्या ठिकाणी सेंटर आहे, त्या ठिकाणी तो फोर्स आकर्षला जातो.
आणि सेंट्रीफ्युगल म्हणजे काय, केंद्रापासून दूर जातो. लक्षात येते. ह्यात आपण काय करूयात, उदाहरणांच्या साहाय्यानं या ठिकाणी समजून घेतोय. फार सोपा कन्सेप्ट आहे, बेसिक आहे, जास्त टेन्शन घ्यायची अजिबात आवश्यकता नाही, एकदम याला सोपं करूया आपण. आता सेंट्रिपिटल बघा काय असतं. सेंट्रिपिटल या ठिकाणी उदाहरण घेतोय आपण एक, फार सोपं उदाहरण बघा. या ठिकाणी सेंटर आपण दाखवतोय, या सेंटरला मी नाव देतोय अर्थ. काय नाव देतोय, अर्थ. अर्थ हे आपल्या सेंटरला आहे समजा, आणि त्याला एक ऑर्बिट आहे, आणि त्या ऑर्बिटला इथं या ठिकाणी मूव्ह होतोय मून. आपल्याला माहित आहे मून मूव्ज अराउंड द अर्थ. मून काय करत असतो, अर्थ त्या अराउंडला काय करत असतो, मूव्ज होत असतो, फिरत असतो. बरोबर आहे. मग आता ही अर्थ आहे आपल्या सेंटरला, आपण त्याला सपोज करतोय, आणि हा मून आहे. बरोबर आहे. तो काय करतोय, मून रिव्हॉल्व होतोय, अराउंड होतोय, फिरतोय. बरोबर आहे. मग आता ध्यानात घ्या महत्वाची गोष्ट या ठिकाणी, की हा मून का फिरतोय माहितीये का, बिकॉज या अर्थमध्ये आणि या मूनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे. विच फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स इज एक्झिस्ट हिअर. सेंट्रिपिटल फोर्स इज प्रेझेंट हिअर बिटवीन द अर्थ अँड मून. बिटवीन द अर्थ अँड मून, आणि ज्याची डायरेक्शन टूवर्ड्स द सेंटर. ज्याची डायरेक्शन कुठं आहे, टूवर्ड्स द सेंटर. बघा फोर्सला पण डायरेक्शन असते. आता हे उदाहरण बघा लक्षात येते का, नाहीतर आणखीन एक दुसरं उदाहरण आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियस भोवती काय होतात, फिरतात. बरोबर आहे. ते कंटिन्युअसली फिरत राहतात, आपल्याला माहित आहे. मग त्यांच्यामध्ये, त्या न्यूक्लियसमध्ये आणि त्या इलेक्ट्रॉन्समध्ये जो फोर्स प्रेझेंट असतो, दॅट इज द अल्सो सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे ते इलेक्ट्रॉन काय होतात, नेहमी केंद्राकडे आकर्षले जातात. बरोबर आहे. म्हणजे ते अट्रॅक्ट होत असतात. असा जो फोर्स असतो, तो फोर्स कोणता असतो, सेंट्रिपिटल फोर्स. पण लक्षात घ्या, या मूनला जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो अर्थकडे काय असतो, त्याची डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स द अर्थ. डायरेक्शन कुठं आहे त्याची, टुवर्ड्स द अर्थ. पण तो काय लगेच अर्थकडे येऊन, अर्थवरती येऊन आदळत नाही. लक्षात येते का बघा. तर तो काय राहतो, इन सर्क्युलर मोशन. विच मोशन, इन सर्क्युलर मोशन. तो काय होत राहतो, फिरत राहतो. लक्षात येते का बघा. दॅट इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे वस्तू पूर्णपणे आकर्षली पण जात नाही, ती काय होत राहते, सर्क्युलर मोशनमध्ये फिरत पण राहते. पण त्याची डायरेक्शन फार महत्वाची आहे. जी डायरेक्शन त्याची कुठं असते, टुवर्ड्स द सेंटर. डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर. मग बघा याची डिफाईन करतोय मी, बघा लक्षात येते का. द फोर्स डिफाईन बघा याचे. द फोर्स which is directed towards the center. The force having direction towards the center is called a centripetal force. या फोर्सला कसला फोर्स म्हणायचं असतं, सेंट्रिपिटल फोर्स या नावानं आपण ओळखतो. याचे एक्झाम्पल्स आपल्याला कसे सांगता येतील बघा. मून मूव्ज अराउंड द अर्थ, किंवा अर्थ अराउंड द सन, किंवा प्लॅनेट्स अराउंड द मूव्ज अराउंड द सन. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. असे एक्झाम्पल्स आपल्याला काय करता येतील, या ठिकाणी सांगता येतील. आणि जो फोर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो, दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात येते. आता हा फोर्स कसा आहे बघा, आकर्षाला जाणारा फोर्स आहे. बरोबर आहे. आकर्षाला जाणारा, त्यालाच आपण मग मराठीमध्ये म्हणतो गुरुत्वाकर्षण. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, गुरुत्वाकर्षण. आणि तेच इंग्रजीमध्ये काय आहे, ग्रॅव्हिटेशन. सो लक्षात ठेवायचं, सेंट्रिपिटल फोर्स इज अल्सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात येते का बघा. सेंट्रिपिटल फोर्स इज अल्सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा कन्सेप्ट या ठिकाणी महत्वाचा आहे. आता दुसरा जो मी तुम्हाला सांगितला होता तो कोणता होता बघा बरं. तो होता सेंट्रिफ्युगल. बरोबर आहे. आता ही काय आहे, परत एकदा अर्थ सेंटरला. बरोबर आहे. आणि त्याला ही ऑर्बिट आहे. आणि आपण काय केलं, एक आर्टिफिशियल सॅटेलाइट या ठिकाणी काय केलेलं, एक सॅटेलाइट अर्थभोवती काय करतोय आपण, त्याला मूव्ह करतोय. बरोबर आहे. पण तो अर्थपासून आपल्याला दूर सोडायचा आहे. तो मूनकडे पाठवायचा असेल किंवा मार्सवरती पाठवायचा असेल तर बघा ह्या दोघांमध्ये फोर्स असतो. बरोबर आहे. पण आता या फोर्सची डायरेक्शन मात्र कशी आहे माहिती का, अवे फ्रॉम द सेंटर. बरोबर आहे. म्हणजे सेंटरकडं नाही, सेंटरपासून दूर आहे. आणि बघा हा फिरत राहील आणि एकदमच याला काय केलं जाईल, दुसरीकडं पाठवला जाईल. म्हणजे तो या सेंटरपासून काय झाला,
दूर गेला, सेंटरपासून काय झाला, दूर गेला, यालाच आपण काय म्हणणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, शॉर्टमध्ये त्याला आपण नाव देतोय CF, सेंट्रीफ्युगल फोर्स. आता हे जर कळालं नसलं तर आपल्या डेली लाईफमधलं एक एक्झाम्पल आहे बघा, कॉमन लाईफमधलं एक एक्झाम्पल आहे, दॅट इज द गोफण. आपण शेतीमध्ये काय करतो, गोफण फिरवतो, त्या गोफणीत असलेला दगड तो बघा असा फिरवला जाईल, सर्क्युलर मोशन असा फिरवला जाईल, एकदम तो दगड काय होईल, निघून जाईल, म्हणजे तो सेंटरपासून काय झाला, दुसरीकडे निघून गेला. दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. हा कोणता फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. तर याची त्या दोन्ही फोर्सचे डिफाईन कन्सेप्ट झालेला आहे सांगून, दोघांची डिफाईन मी या ठिकाणी लिहितोय. ओके, नीट लक्ष द्यायचं. बघा, सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स बघा, सोपी डिफाईन या ठिकाणी आपण करतोय. द फोर्स हॅव्हिंग डायरेक्शन towards the center is known as centripetal force. लक्षात येते का बघा, द फोर्स विच या ठिकाणी लिहायचं राहते. द फोर्स या ठिकाणी मध्ये बघा काय पाहिजे, विच असं पाहिजे. द फोर्स विच हॅव्हिंग डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर इज नोन ॲज द सेंट्रिपिटल फोर्स. आणि अनदर टाईप आपण स्टडी केलेला आहे, दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि त्याची डिफाईन आपल्याला करता येते, द फोर्स which having direction away from the center is known as त्यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. बघा, एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल, जर नीट लक्ष दिलं ना तर 100% कळतं. आणि हा ग्रॅव्हिटेशनचा जो पार्ट आहे तो लक्षात घ्या, पार्ट आहे फिजिक्स. काय स्टार्ट झालेलं आहे आजपासून ध्यानात घ्यायचं, फिजिक्स. कारण आतापर्यंत बघा, आपले पार्ट फर्स्टमध्ये आपण सुरुवातीला टीचिंग करताना तो पार्ट सुरू केलेला होता. पार्ट फर्स्टमधला आपण पहिला धडा घेतला, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स, बरोबर आहे. तो केमिस्ट्रीचा होता, त्याच्यामध्ये आपण एलिमेंट्स त्याचा स्टडी सगळा पूर्ण केला. त्यानंतर आपण लगेच काय केलं, रिॲक्शन्सकडे गेलो, बरोबर आहे, केमिकल रिॲक्शन्स, तो पण केमिस्ट्रीचा पार्ट होता. त्यानंतर आपण काय केलं, मेटॅलर्जी. ऑनलाईन लेक्चर्स ज्यावेळेस आपले चालू झाले त्यावेळेस आपण काय केलं, मेटॅलर्जी स्टडी करायला चालू केलं. मेटॅलर्जी इज ऑल्सो पार्ट ऑफ केमिस्ट्री. म्हणजे ते तिन्ही चॅप्टर कोणत्या भागातले होते, केमिस्ट्रीचे होते. त्यानंतर परत कार्बन कंपाऊंड्स चालू केला, बरोबर आहे. कार्बन कंपाऊंड्स हा सुद्धा पार्ट कशाचा होता, केमिस्ट्रीचा. आणि लक्षात घ्या, मग जवळजवळ असे 4 चॅप्टर आपले हे केमिस्ट्रीच्या विषयाशी संबंधित होते. पण आता सुरू जो झालेला आहे आजपासून तो मात्र कशाशी रिलेटेड आहे, फिजिक्सशी रिलेटेड आहे. लक्षात येते, आता केमिस्ट्री संपलेली आहे आणि आता सुरू झालेला आहे ते फिजिक्स. आणि फिजिक्स हा भाग कसा असतो तुम्हाला नववीत पण लक्षात आलेला असेल, आपण जे फोर्स बघितलं होतं, वर्क बघितलं होतं, बरोबर आहे. फार सोप्या कन्सेप्ट असतात आणि लगेच आपल्याला लक्षात पण येतात, कारण त्याच्याशी आपण संबंधित असतो. लक्षात येते का बघा, फार सोपा घटक असतो याच्यात, कन्सेप्ट असते, नॉलेज असतं. हे आपण जर नीट अंडरस्टँड करून घेतलं तर ते आपल्याला अवघड अजिबातही जात नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की लेक्चरकडे मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यावं लागणार आहे. आणि ध्यानात घ्या, कार्बन कंपाऊंड्सच्या बाबतीत त्याची जवळजवळ 25 लेक्चर्स झालेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते लेक्चर चांगल्या पद्धतीने सगळी कव्हर केलेले आहेत, अभ्याससुद्धा पाठवलेला आहे. पण बरेच विद्यार्थी अजूनही असे राहिलेले आहेत ज्यांनी मात्र प्रामाणिकपणे सगळे लेक्चर अटेंड केलेले नाहीत, बरोबर आहे. सगळा अभ्यास नीट पूर्ण केलेला नाही, तर त्यांनी ते पूर्ण करायचे. ध्यानात घ्या, लक्षात येते का. नाहीतर तुम्हाला अगोदर सूचना आपण दिलेलीच आहे की ज्यावेळेस आपले तास चालू होतील त्यावेळेस मात्र एक्स्ट्रा ज्यांनी आत्ता प्रामाणिकपणे कार्बन कंपाऊंडचे लेक्चर्स अभ्यासले नाहीत त्यांना नंतर एक्स्ट्रा थांबावंच लागेल, ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायची. आणि ज्यांनी मात्र प्रामाणिकपणे बघितलेलं आहे त्यांना आपण नक्कीच त्यावेळेस सूट देणार आहोत. लक्षात येते का बघा. त्यामुळं आता तरी जागे व्हा जरा. ओके, स्टार्ट झालेला आहे ग्रॅव्हिटेशन न्यू चॅप्टर. आपण थांबणार नाही,
लॉकडाऊन आहे तोपर्यंत आपली ही ऑनलाईन लेक्चरची सिरीज चालू राहणार आहे. लक्षात येते का बघा, थांबून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं, ग्रॅव्हिटेशन फिजिक्सचा पार्ट चालू झालेला आहे, मोस्ट इंटरेस्टिंग. आणि ह्याचं कसं असतं बघा, जर तुम्ही एक लेक्चर जर नसेल बघितला आणि दुसऱ्या लेक्चरला नंतर तुम्ही प्रेझेन्स असला आणि ते बघायला लागला तर तुम्हाला त्यातलं काहीच नाही करणार. बिकॉज त्याचं जे बेसिक आहे ते बेसिक मात्र अगोदरच्या दिवशीच्या लेक्चरमध्ये असणार. त्याच्यामुळं सगळी लेक्चर पहिल्यापासून अटेंड करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं की सुरुवातीपासूनची सगळी लेक्चर्स आपण काय करायचे आहेत, बघायचे आहेत. आणि मी अशा मुलांना आज आव्हान करतोय की जे दररोज लेक्चर चांगल्या पद्धतीने बघतात. तुमचं फार कौतुक आहे. जेवढं कौतुक आपण कराल त्या या ठिकाणी कमी आहे. बरेच विद्यार्थी अगदी रेग्युलरपणे आपली सर्व लेक्चर्स बघतात, दररोज अभ्यास पाठवतात. आता त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेत नाही, पण सर्वांचं या ठिकाणी मी विशेष असं कौतुक करतो. आणि त्यांना मी एक आवाहन करतोय की तुम्ही काय करा, थोडेसे तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना थोडंसं जागं करा फोन करून, किंवा लेक्चर बघतोय का, अभ्यास पाठवतोय का, लक्षात येते. कारण आपल्याला इथून सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण मला वाटतं आपल्याला लिस्ट एकदा ग्रुपवरती टाकावी लागणार आहे, किंवा एक लेक्चर खास मला यासाठी त्यांची नावं पुकारून घ्यावं लागतं काय असं वाटायला लागलेलं आहे. तर त्यांना थोडंसं तुम्ही जागा करा. ओके. तर ग्रॅव्हिटेशन हा पार्ट आहे फिजिक्सचा, इंटरेस्टिंग आहे. अगदी सोप्या सोप्या कन्सेप्ट आपण पटकन समजून घेऊ शकतो, याला जास्त उशीर लागत नाही. ओके. आजचा अभ्यास काय असेल, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स या दोघांची डिफाईन मात्र किती वेळा लिहायची आपल्याला, 10 टाइम्स. बरेच जण विचार करत असतील 10 टाइम्स का लिहायचे सर, आपण याच्या अगोदर सांगितलेलं आहे 10 टाइम्स लिहिल्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काय, स्पेलिंग्स करेक्शन होते चांगल्या पद्धतीने, स्पेलिंग्स त्याच्यामध्ये सुधारणा होते. आणि जो एक डिफाईनचा एक पॅटर्न असतो, आपण काय प्रत्येकच गोष्ट 10 वेळा लिहित बसत नाही, बरोबर आहे. डिफाईन 10 वेळा लिहितो, फॉर्म्युले 10 वेळा लिहितो का, तर त्याचा एक साचा असतो आणि तो साचा आपल्या मेंदूमध्ये काय होतो, एक म्हणजे चांगल्या पद्धतीनं तो आपल्याला लक्षात राहतो, आपल्याला ते कळतं. पडदेशी आपल्याला परीक्षेमध्ये आल्यानंतर ते लिहिता येतं. नुसतं पाठांतर नको आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंडरस्टँड अगोदर झालं पाहिजे, लक्षात येते. अंडरस्टँडिंग नंतर मग आपण काय करतोय ते राईट करतोय. ओके. एवढा भाग महत्त्वाचा आहे सगळा. ठीक आहे, धन्यवाद. थांबूयात. उद्या असेल ग्रॅव्हिटेशन क्रमांक 2 वरचं लेक्चर. धन्यवाद.